नाशकात एक अनोखा मेळावा पार पडलाय। पत्नी पीडित पुरुषांचं संमेलन भरवण्यात आलं होतं। पत्नी पीडित पुरुषांनी एकत्र येऊन आपल्या समस्या मांडलेल्या आहेत। आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी देखील अनेकांनी केलेली आहे। पाहूयात या संदर्भातला एक खास रिपोर्ट। नाशिकच्या एका खासगी रिसॉर्टमध्ये जमलेले हे तरुण नोकरी किंवा कुठल्या कार्यशाळेसाठी जमले नाही, तर जमलेत ते आपल्या पत्नीपासून सुटका करून घेण्यासाठी। लग्न झाल्यानंतर पत्नीच्या जाचानं हैराण झालेले हे पती आहे। घटस्फोट देणं तर दूरच, मात्र विविध पोलीस तक्रारी आणि आरोप करत त्यांच्या पत्नींनी त्यांचं समाजामध्ये जगणं असह्य करून ठेवलं। अशा सर्व पतींनी आज एकमेकांची सुखदुःख शेअर करण्यासाठी एकत्रितपणे मेळावा घेतलाय। वाढत्या घटना पाहून सरकारने एक समिती स्थापन करून चौकशी करावी, आम्हाला न्याय द्यावा अशा मागण्या करण्यात आल्या। महिलाएं जो गलत इस्तेमाल कर रही है, जो धारा है जो महिला के सुरक्षा में है, तो उसका वो गलत इस्तेमाल करके हमें जो पत्नी पीड़ित जो पुरुष है उसे फंसाया जा रहा है। तो हमें एक ही मांगनी करते हैं, तो हमें न्याय दीजिए और हमें इंसाफ दीजिए। महिला पोलीस स्टेशन आणि कोर्टात होणारा छळ या ठिकाणी चर्चेला गेला। कायद्याच्या किचकट बाबी समजावून सांगितल्या गेल्या। पत्नीच्या मानसिक त्रासामुळे अनेक पती आत्महत्येसारखं पाऊल उचलतात, त्यामुळे अशा पतींचं मानसिक प्रबोधन आणि पाठिंब्यासाठी उपाययोजनांविषयी चर्चा करण्यात आली। हे शोषण थांबवण्यासाठी कायद्यात काही बदल केले पाहिजे, जसे की एखाद्या स्त्रीने जर एखादी खोटी केस टाकली आणि त्याच्यात जर पुरुष निर्दोष आढळला तर त्या स्त्रीला त्याच्याबद्दल शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून या खोट्या म्हणजे केसेसचा दुरुपयोग थांबेल। समाजात महिलांचं होणारं शोषण बघता महिलांना कायद्यानं विशेष अधिकार दिलेत। याचा वापर करत महिलांनी केलेल्या तक्रारींमुळे अनेक वेळा गंभीर समस्या उभ्या राहू शकतात। या कायद्याचा फायदा घेत काही वेळा पतिराजांना अडचणीत आणण्याचं कामही केलं जातं। परिणामी या कायद्याचा होणारा दुरुपयोग किमान पती पत्नीमध्ये थांबावा अशी मागणी आता होतीये। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।